ठाण्याप्रमाणेच नाशिकमध्येही पुनर्विकास होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून हे आश्वासन दिलंय। नाशिकमध्ये पुनर्विकासाचा मार्ग मोकळा आहे। FSI मिळत नसल्यानं अडचणी येत होत्या। शिंदेंनी मात्र आता नाशिककरांना विकासाचं हे आश्वासन दिलेलं आहे। दुसरं एक होतं, 24 तारखेला आम्ही रिडेव्हलपमेंट समिट घेतोय नाशिकला, तर तुम्ही सर त्याला या ना उद्घाटनाला प्लीज। तिथेच तुम्ही जर जाहीर केलं तर खूप चांगलं होईल सर प्लीज। तुम्ही तुमच्या लोकांना सांगून ठेवा, जे रिडेव्हलपमेंटचे सगळे आपण विषय जसे ठाण्यात केले, मुंबईमध्ये केले, रिडेव्हलपमेंट मध्ये येणाऱ्या अडचणी वाढीव पैसा दिला आहे, इन्सेंटिव्ह दिलेला आहे, तर रिडेव्हलपमेंट पासून कोणी वंचित राहता कामा नये म्हणून सरकारने नगर विकासने जी पॉलिसी ठाण्यात केली, पुण्यात केली, ती तुम्हाला मी लागू करतो। थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू व्हेरी मच सर। ठाणे आणि पुण्याप्रमाणे आपण हा विषय करून टाकू सर चालेल। दुसरं एक होतं, 24 लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।